नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील सावनेर येथील आरोपी देवानंद गणेश बुराडे याने पत्नी संगीता देवानंद बुराडे हिला दोरीने गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली। आरोपीने स्वतः नांदगाव खंडेश्वर पोलीस स्टेशनमध्ये येऊन पत्नी मरण पावली अशी माहिती दिली व तात्काळ पोलीस घटनास्थळी गेले असता मृतक पत्नीच्या गळ्यावर खुणा पाहताच पोलिसांचा संशय बळावला व पोलिसांनी मृतक पत्नीच्या पतीला विचारपूस केली असता पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्याशी भांडण करून तिचा दोरीने गळा आवळून खून केल्याचं त्याने सांगितलं। त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रियंका वासनिक करीत आहे। याबद्दलची माहिती नांदगाव खंडेश्वर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उदय सोयस्कर यांनी दिली आहे। आपल्या नांदगाव पोलीस स्टेशन हद्दीमधील सावनेर गाव आहे, येथील तक्रारदार देवानंद बुराडे हे आपल्याकडे सकाळी आलेत आणि त्यांनी आम्हाला पोलीस स्टेशनला कळवलं की त्यांच्या पत्नीचा मृत्यू झालेला आहे। त्याकरता आमच्या पोलीस स्टेशनचा स्टाफ, आम्ही स्वतः आणि आमचे अधिकारी आम्ही त्या ठिकाणी गेलो आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांची जी मृतक पत्नी होती संगीता, 29 वर्ष वय होतं तिचं, तर तिच्या शरीरावर आणि गळ्यावर काही स्पेसिफिक खाणाखुणा आढळून आल्या की ज्या नैसर्गिक मृत्यूच्या संदर्भातल्या नव्हत्या। उत्तम ब्राह्मणवाडे व सागर सव्वालाखे, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर।